जाफराबाद तालुक्यातील वगळलेल्या तिन्ही महसूल मंडळाचा अतिवृष्टीमध्ये समावेश करावा अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाच्या वतीने जाफराबाद येथे करण्यात आली। या मागणीसाठी माजी आमदार चंद्रकांत दानवे, रामधन कळंबे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी तहसीलदार सारिका भगत, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे यांना पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले। यावेळी दिलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद, टेंभुर्णी, कुंभारझरी या 3 महसूल मंडळाचा समावेश ओला दुष्काळ अतिवृष्टीमध्ये करावा, तसेच समाविष्ट करण्यात आलेल्या तालुक्यातील सर्वच 6 महसूल मंडळातील गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत वर्ग करण्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांच्या खात्याला बँकेने लावलेले होल्ड काढण्यात यावे, ऊस पिकाला विमा संरक्षण द्यावे, निमखेडा व हनुमंतखेडा येथील ऊस जळून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, शेडनेट शेतीला फळबाग धर्तीवर विमा संरक्षण द्यावे, सोयाबीन, मका, तूर हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून हमीभाव द्यावा। त्याबरोबरच CCI व नाफेड मार्फत कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून हमीभाव द्यावा। वीज वितरण कंपनीमार्फत जीर्ण झालेल्या जुन्या व लोंबकाळलेल्या विद्युत तारांची तसेच पोलची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी। या मागणीसाठी जाफराबाद येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने धरणे आंदोलन आणि मोर्चा काढण्यात आला। या मागण्या मान्य करण्यासाठी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले। यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, रमेश सपकाळ, ॲडव्होकेट बनकर, रघुनाथ पंडित, प्रदीप मागाडे, नितीन शिवणकर, एकनाथ शेवत्रे, गणेश गाडेकर, सुरेश राजभोज, सुनील फलके, शरद मोरे, पांडुरंग टेकाळे, राजू बोराडे, संतोष पंडित, गणेश सवडे, भगवान जाधव, संतोष जाधव, प्रल्हाद गाडे, सुरेश पदाट, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर पाबळे, प्रकाश बनकर, शिवाजी बनकर, बासर बागवान, विठ्ठल साबळे, राजेंद्र गोडसे, अनिल पवार, प्रशांत कदम, जगन चव्हाण, साहेबराव आंबोरे, योगेश ढवळे, गणपत मुळे, संजय शेषराव लहाने, कौतिकराव राऊत, संतोष आंबोरे, सुनील आंबोरे, रमेश जाधव, पांडुरंग भोपळे, राजेंद्र बनकर, सुनील देशमुख, विनोद खेडेकर, रामदास कर्डेल, आयुब कुरेशी, रामेश्वर खांडेबराळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।